पुणे, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांची जीवनदायिनी असणारे उजनी धरण सध्या तुडुंब भरून वाहते। गेल्या आठवड्यातच उजनीचा पाणीसाठा 100% झाल्याने इंदापूर तालुक्यातील बळीराजा आनंदला आहे। इंदापूरचे माजी मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी या उजनी जलाशयाचे पूजन केले। गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण फक्त 60%च भरलं होतं, परंतु यंदा अल्पावधीतच जास्त पाऊस झाल्याने मायनस झालेला 60% पाणीसाठा भरून निघून एकूण पाणीसाठा 160% पर्यंत गेलाय। उजनी धरणाच्या पाण्यावर 14 MIDC, 54 साखर कारखाने, 100च्या वर पाणी पुरवठा योजना, वीज निर्मिती प्रकल्प, लाखो हेक्टर शेती आणि राजकारण सुद्धा अवलंबून आहे। आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलपूजन केल्याने राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या भागाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे, कारण उजनी धरण हे या परिसरामध्ये एक वरदान ठरणारी आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि प्रपंचामध्ये एक संजीवनी देणारा अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे। आणि अत्यंत आनंद होतोय की गेल्या वर्षी उजनी फक्त 70% भरलं होतं आणि पुन्हा -45% पर्यंत उजनी गेलं। म्हणजे जवळजवळ 115 TMC पाणी फक्त 7 दिवसामध्ये उजनीमध्ये आलं। आणि मला असं वाटतं आज इथल्या सगळ्या पंचकृषी मधल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे। आणि म्हणून आज 100% उजनी भरलं आणि ही आपली माता आहे, याच्यावर आपलं सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे। आणि म्हणून आज ह्या गंगा मातेचं पूजन आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे। मला विश्वास आहे की उजनी ही वरदान ठरणारी योजना आणि खरं म्हणजे इंदापूर तालुक्याचं फार मोठं त्याग आहे या उजनी प्रकल्पासाठी। कारण इंदापूर तालुक्यातली 40-42 गावं त्या काळामध्ये एक राष्ट्रीय कर्तव्य समजून कैलासवासी भाऊंच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये अगदी हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी 200-300 रुपयांनी एक राष्ट्रीय कर्तव्य समजून या आमच्या सगळ्या 40-45 गावातल्या शेतकऱ्यांनी एक मोठा त्याग केला आणि सगळं त्याचं पुनर्वसन झालं। त्यामुळे आज या सगळ्या परिसरामध्ये उजनीच्या धरणामध्ये 100% पाणी आल्याबद्दल एक वेगळा आनंद आहे।